Hi friends, I am Dr. Netaji Kali. First of all, welcome to my channel. In this video, we are going to discuss about the C expression, especially arithmetic expression. In last video, we discussed about the operators in a C programming. Let's go to understand what is mean by C expression. C expression. An expression is a formula in which operands are linked to each other by the use of operators to compute a value. या ठिकाणी एक्सप्रेशन्स हे काय एक प्रकारचं फॉर्म्युला आहे, एक प्रकारचे सूत्र आहे ज्यात व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी ऑपरेटरचा वापर करून ऑपरेंड एकमेकांशी काय केले जातात, जोडले जातात. यालाच आपल्याला काय म्हणता येईल, थोडक्यात एक्सप्रेशन असं आपल्याला म्हणता येईल. अन एक्सप्रेशन इज अ फॉर्म्युला इन विच ऑपरेंड्स are linked to each other by the use of operators to compute a value. An operand can be a function, refers a variable, an array element or a constant. या ठिकाणी जे काही ऑपरेंड आहेत ते ऑपरेंड हे व्हरायबल्स असू शकतात किंवा अरेज एलिमेंट असू शकतात किंवा कॉन्स्टंट असू शकतात. त्याच्यावरच या ठिकाणी एक्सप्रेशनमध्ये काय केली जाते, क्रिया केली जाते, ऑपरेशन केली जातात किंवा फंक्शनिंग केली जाते. लेट्स सी अन एक्झाम्पल ए मायनस बी. या ठिकाणी आपल्याला ए मायनस बी हे एक्झाम्पल दिलेलं आहे. इन दिस एक्झाम्पल मायनस कॅरेक्टर इज अ ऑपरेटर. या ठिकाणी जे काही मायनस सिम्बॉल दिलेला आहे, मायनस साईन दिलेला आहे, त्याला आपल्याला काय म्हणता येईल, ऑपरेटर्स असं आपल्याला म्हणता येईल. अँड ए अँड बी आर द टू ऑपरेंड्स. या ठिकाणी ए आणि बी जे दिलेलं आहे ते काय आहे, ऑपरेंड्स या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. देन टाइप्स ऑफ एक्सप्रेशन. देर आर 4 टाइप्स ऑफ एक्सप्रेशन एक्झिस्ट इन सी प्रोग्रामिंग. या ठिकाणी सी प्रोग्रामिंगमध्ये एक्सप्रेशनचे आपल्याला एकूण या ठिकाणी 4 प्रकार या ठिकाणी सांगता येतील. फर्स्ट वन इज arithmetic expression, second one is relational expression, third one is logical expression, and last one is conditional expression. Each types of expression takes certain types of operands and use a special set of operator. या ठिकाणी जे काही आपल्याला एक्सप्रेशनचे प्रकार दिलेले आहेत ते एक्सप्रेशनचे प्रकारासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेंड्स या ठिकाणी वापरले जातात आणि त्याच्यासाठी जे काही ऑपरेटर्स वापरतात ते स्पेशली प्रत्येकाचा स्पेशली एक ऑपरेटरचा सेट या ठिकाणी दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला जे काही एक्झाम्पल दिलेला आहे, एक्स इज इक्वल टू 9 डिवायडेड बाय 2 प्लस ए मायनस बी. दिस एंटायर अबव लाईन इज अ स्टेटमेंट. या ठिकाणी एक्स इज इक्वल टू 9 डिवायडेड बाय 2 प्लस ए मायनस बी जे दिलेलं आहे याला टोटली आपल्याला काय म्हणता येईल, स्टेटमेंट म्हणता येईल. इट इज नॉट अन एक्सप्रेशन. हे एक्सप्रेशन नाही. द पोर्शन आफ्टर द इक्वल साईन इज अन एक्सप्रेशन. जे काही इक्वल साईन नंतर आपल्याला जो काही पोर्शन दिलेला आहे त्याला आपल्याला काय म्हणता येईल, एक्सप्रेशन असं आपल्याला म्हणता येईल. टोटली जे काही लाईन दिलेली आहे, एंटायर लाईन आर नॉट अ एक्सप्रेशन. या ठिकाणी जे काही लाईन दिलेली आहे ते एक्सप्रेशन आपल्याला म्हणता येणार नाही. देन अरिथमॅटिक एक्सप्रेशन. अरिथमॅटिक एक्सप्रेशन म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहूया. दोज एक्सप्रेशन दॅट कन्सिस्ट ऑफ ऑपरेंड्स अँड अरिथमॅटिक ऑपरेटर्स इज कॉल्ड ॲज अरिथमॅटिक एक्सप्रेशन्स. या ठिकाणी ज्या एक्सप्रेशनमध्ये ऑपरेंड्स आणि अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत त्या एक्सप्रेशनला आपल्याला काय म्हणता येईल, अरिथमॅटिक एक्सप्रेशन असं आपल्याला म्हणता येईल. अन अरिथमॅटिक एक्सप्रेशन कम्प्यूट अ व्हॅल्यूज ऑफ टाईप इंट, फ्लोट ऑर डबल. या ठिकाणी अरिथमॅटिक एक्सप्रेशनच्या मदतीने
या ठिकाणी इंटची व्हॅल्यू, फ्लोटची व्हॅल्यू किंवा डबलची व्हॅल्यू काय केली जाते, कॉम्प्यूट केली जाते. फॉर एक्झाम्पल 6 मल्टिपल बाय 2 डिवायडेड बाय in bracket 2 plus 1 multiple by 2 divided by 3 plus 6 plus 8 multiple by in bracket 8 divided by 4. हे काय दिलेलं आहे आपल्याला, एक एक्सप्रेशन दिलेलं आहे. या एक्सप्रेशनमध्ये 6 2 2 1 2 3 6 8 8 4 दीज आर द अप्रेंड्स. हे काय आहेत, अप्रेंड्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. अँड अरिथमॅटिक ऑपरेटर्स दिलेले आहेत, म्हणजे प्लस मायनस या ठिकाणी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे आपल्याला काय दिलेले आहेत, अरिथमॅटिक या ठिकाणी एक्सप्रेशन दिलेले आहेत. म्हणून या एक्सप्रेशनला आपल्याला काय म्हणता येईल, अरिथमॅटिक एक्सप्रेशन असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यामध्ये दोज एक्सप्रेशन दॅट कन्सिस्ट ऑफ अप्रेंड्स अँड अरिथमॅटिक ऑपरेटर्स इज कॉल्ड ॲज अरिथमॅटिक एक्सप्रेशन्स. ज्या एक्सप्रेशनमध्ये अप्रेंड्स आणि अरिथमॅटिक ऑपरेटर्स असतात अशा एक्सप्रेशनला आपल्याला काय म्हणता येईल, अरिथमॅटिक एक्सप्रेशन असं आपल्याला म्हणता येईल. देन व्हेन अन एक्सप्रेशन कंटेन्स ओनली इंटीजर अप्रेंड्स देन इट इज नोन ॲज प्युअर इंटीजर एक्सप्रेशन. या ठिकाणी ज्या एक्सप्रेशनमध्ये फक्त इंटीजर अप्रेंड्स दिलेले असतात त्या प्रकारच्या एक्सप्रेशनला आपल्याला प्युअर इंटीजर एक्सप्रेशन असं आपल्याला म्हणता येईल. देन व्हेन इट कंटेन्स ओनली रिअल अप्रेंड्स इट इज नोन ॲज प्युअर रिअल एक्सप्रेशन. ज्या एक्सप्रेशनमध्ये फक्त रिअल अप्रेंड्सचा समावेश असतो अशा प्रकारच्या एक्सप्रेशनला आपल्याला काय म्हणता येईल, प्युअर रिअल एक्सप्रेशन असं आपल्याला म्हणता येईल. व्हेन इट कंटेन्स बोथ integer and real operands it is known as mixed mode expression. ज्या एक्सप्रेशनमध्ये या ठिकाणी इंटीजर आणि रिअल अप्रेंड्स असतात, म्हणजे दोन्हीही अप्रेंड्स असतात, अशा प्रकारच्या एक्सप्रेशनला आपल्याला मिक्स्ड मोड एक्सप्रेशन असं आपल्याला म्हणता येईल. देन इव्हॅल्युएशन ऑफ अरिथमॅटिक एक्सप्रेशन. या ठिकाणी अरिथमॅटिक एक्सप्रेशनचं इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलं जातं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज इव्हॅल्युएशन ऑफ अरिथमॅटिक एक्सप्रेशन. द एक्सप्रेशन आर इव्हॅल्युएटेड बाय परफॉर्मिंग वन ऑपरेशन ॲट अ टाईम. या ठिकाणी जी काही एक्सप्रेशन आहे, एक्सप्रेशनचं इव्हॅल्युएशन एका वेळेस एकच ऑपरेशन या ठिकाणी केली जाते, की म्हणजेच थोडक्यामध्ये एका वेळेस एकच क्रिया या ठिकाणी एक्सप्रेशनचं इव्हॅल्युएशन करत असताना केली जाते. द प्रायोरिटी अँड असोसिएट्स ऑफ ऑपरेटर्स डिसाइडेड द ऑर्डर ऑफ द इव्हॅल्युएशन ऑफ इंडिव्हिज्युअल ऑपरेशन्स. म्हणजे जी काही ऑपरेटरची प्राथमिकता आणि सहयोगिता हे स्वतंत्र ऑपरेशनच्या मूल्यांकनाचा क्रम या ठिकाणी काय करत असते, ठरवत असते. म्हणजे जे काही आपल्याला इंडिव्हिज्युअल ऑपरेशन्स या ठिकाणी इव्हॅल्युएट करण्यासाठी ज्या काही दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणत्या ऑपरेटरला प्रायोरिटी द्यावी किंवा कोणत्या ऑपरेटरबरोबर असोसिएशन आहे हे या ठिकाणी इव्हॅल्युएशन ऑफ अरिथमॅटिक एक्सप्रेशनमध्ये आपल्याला कळतं आणि त्याच्या मदतीने आपल्याला इव्हॅल्युएशन या ठिकाणी करता येतं. परफॉर्म्ड द फॉलोइंग केसेस कॅन बी हॅपन्ड. या ठिकाणी जे काही केसेस दिलेले आहेत त्या ठिकाणी अरिथमॅटिक एक्सप्रेशनचं इव्हॅल्युएशन करत असताना त्या केसेस या ठिकाणी होत असतात. नंबर 1, व्हेन both the operands are of type integer, then arithmetic will be performed and the result of the operation would be an integer values. ज्या वेळेस या ठिकाणी दोन्हीही ऑपरेंड्स हे इंटीजर टाईपचे असतात त्यावेळेस या ठिकाणी अरिथमॅटिक जे काही रिझल्ट आहे किंवा अरिथमॅटिक एक्सप्रेशनचा जो काही आपल्याला रिझल्ट मिळणार आहे तो इंटीजर व्हॅल्यूमध्येच या ठिकाणी आपल्याला मिळेल. लेट्स गो टू अंडरस्टँड. फॉर एक्झाम्पल 3 डिवायडेड बाय 2 विल यील्ड 1 नॉट 1.5. या ठिकाणी 3/2 आपल्याला दिलेलं आहे. तर 3/2 केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अरिथमॅटिक एक्सप्रेशनमध्ये जो काही रिझल्ट मिळणार आहे तो रिझल्ट काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे, नॉट 1.5. 1.5 हा रिझल्ट मिळणार नाही. कारण की याचं कारण आहे
की दोन्हीही या ठिकाणी काय केलेले आहेत, इंटीजर दिलेले आहेत. म्हणजे 3 हे काय इंटीजर व्हॅल्यू आहे, 2 ही सुद्धा काय इंटीजर व्हॅल्यू आहे. म्हणजे होल नंबर्स आर नोन ॲज अ इंटीजर. या ठिकाणी जे काही नंबर आहेत त्या सर्व नंबरला आपल्याला काय म्हणता येईल, इंटीजर व्हॅल्यू असं आपल्याला म्हणता येईल. 3/2 हे इंटीजर आहे म्हणून आपल्याला जो काही रिझल्ट आहे तो इंटीजरमध्येच या ठिकाणी मिळतो. अशा प्रकारे या ठिकाणी अरिथमेटिक एक्सप्रेशनमध्ये या प्रकारची केस या ठिकाणी घडते. सेकंड वन इज when both the operands are of type float, then arithmetic will be performed and the result of the operation would be a real value. ज्यावेळेस दोन्हीही या ठिकाणी ऑपरेंड्स हे फ्लोट असतात, म्हणजे रियल नंबर्स असतात किंवा रियल व्हॅल्यूजमध्ये असतात, त्यावेळेस जो काही रिझल्ट मिळणार आहे तो रिझल्ट आपल्याला काय आहे, रियल व्हॅल्यूजमध्येच मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल 2.0 डिवायडेड बाय 2.0 विल यील्ड 1.0 नॉट 1. या ठिकाणी आपल्याला 2.0 भागिले 2.0 दिलेला आहे. आता 2.0 या दोन्हीही व्हॅल्यूज काय आहेत, फ्लोट आहेत. यामध्ये फ्रॅक्शनल पार्ट आपल्याला दिलेला आहे. ज्या नंबर्समध्ये फ्रॅक्शनल पार्ट आहेत त्याला आपल्याला काय म्हणता येईल, फ्लोटिंग व्हॅल्यूज असं आपल्याला म्हणता येईल, म्हणजे फ्लोट म्हणता येईल. म्हणजे या ठिकाणी जो काही रिझल्ट आपल्याला या केसमध्ये 1.0 या ठिकाणी मिळेल, या ठिकाणी 1 हा रिझल्ट आपल्याला मिळणार नाही. द नेक्स्ट वन इज इफ वन ऑपरेंड इज ऑफ टाईप इंटीजर अँड अनदर ऑपरेंड इज ऑफ टाईप रियल, then mixed arithmetics will be performed. In the first case, the first operand is converted into a real operand and then arithmetic is performed to produce the real values. या ठिकाणी ज्या वेळेस एक व्हॅल्यू इंटीजरमध्ये असते आणि दुसरी व्हॅल्यू रिअलमध्ये असते त्यावेळेस या ठिकाणी मिक्स्ड अरिथमॅटिक या ठिकाणी एक्सप्रेशन या ठिकाणी करावं लागतं. या मिक्स्ड अरिथमॅटिक एक्सप्रेशनमध्ये या ठिकाणी जी काही पहिली व्हॅल्यू दिलेली आहे ती पहिली व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला इंटीजरमधली आहे, ती इंटीजरमधली व्हॅल्यू काय होईल, रिअल व्हॅल्यूजमध्ये या ठिकाणी कन्वर्ट होईल आणि जो काही आपल्याला रिझल्ट मिळेल तो रिअल व्हॅल्यूमध्येच मिळेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक्झाम्पल दिला आहे 6 डिवायडेड बाय 2.0. या ठिकाणी 6 हे इंटीजर व्हॅल्यू आहे कारण की या ठिकाणी फ्रॅक्शनल पार्ट नाही. डिवायडेड बाय 2.0, आता 2.0 हे काय आहे, या ठिकाणी फ्लोट आहे, फ्लोटिंग व्हॅल्यूज आहे, त्याला आपण रिअल नंबर असं आपल्याला म्हणता येईल किंवा रिअल कॉन्स्टंट आपल्याला म्हणता येईल. 2.0 दिलेला आहे, विल यील्ड 3.0. या ठिकाणी 6 भागिले 2.0 केल्यानंतर या ठिकाणी अरिथमॅटिकल एक्सप्रेशनचं इव्हॅल्युएशन या ठिकाणी काय होईल, 3.0 येईल. ॲज first value of 6 is converted into 6.0 and then arithmetic is performed to produce 3.0. या ठिकाणी जी काही 6 ही व्हॅल्यू दिलेली आहे इंटीजर आहे, इंटीजर व्हॅल्यूचं कन्व्हर्शन या ठिकाणी 6.0 मध्ये केलं, म्हणजे रिअल नंबरमध्ये केलं, रिअल व्हॅल्यूमध्ये केलं. रिअल व्हॅल्यूमध्ये केल्यानंतर फ्लोटिंग व्हॅल्यूमध्ये केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो काही रिझल्ट मिळेल तो 3.0 या ठिकाणी मिळेल. अशा प्रकारे या ठिकाणी अरिथमॅटिकल एक्सप्रेशनचं इव्हॅल्युएशन करत असताना या 3 गोष्टी किंवा 3 केसेस या ठिकाणी घडतात. देन लेट्स अंडरस्टँड थ्रू अन एक्झाम्पल. या ठिकाणी एक्झाम्पलद्वारे आपल्याला अरिथमॅटिक एक्सप्रेशनचं इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने करता येईल किंवा केलं जातं हे आपल्याला सांगता येईल. लेट्स अंडरस्टँड थ्रू अन एक्झाम्पल. 6 मल्टिपल बाय 2 divided by in bracket 2 plus 1 multiple by 2 divided by 3 plus 6 plus 8 multiple by in bracket 8 divided by 4. या ठिकाणी आपल्याला हे अरिथमॅटिक एक्सप्रेशन दिलेलं आहे. याला अरिथमॅटिकल एक्सप्रेशन का म्हणायचं, याच्या जे काही आपल्याला ऑपरेटर दिलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला हे एक्सप्रेशन कोणत्या प्रकारचं आहे हे आपल्याला लक्षात येतं. या ठिकाणी मल्टिपल बाय प्लस डिवायडेड बाय हे काय दिलेले, हे सर्व अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत म्हणून याला आपल्याला काय म्हणता येईल, अरिथमॅटिक एक्सप्रेशन असं आपल्याला म्हणता येईल. आता याचं इव्हॅल्युएशन कसं केलं जातं,
इव्हॅल्युएशन ऑफ एक्सप्रेशन अँड डिस्क्रिप्शन ऑफ इच ऑपरेशन. या ठिकाणी आपल्याला जो काही एक्झाम्पल दिलेला आहे ते एक्झाम्पलच आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. अन एक्सप्रेशन इज गिवन, जे काही आपल्याला दिलेलं एक्सप्रेशन आहे ते आपण घेतलेलं आहे. हिअर 2 मल्टिपल बाय 2 डिवायडेड बाय 2 प्लस 2 डिवायडेड बाय 3. हिअर या ठिकाणी एक क्रिया केलेली आहे. 2 इज मल्टिपल बाय 1 गिवन द व्हॅल्यू 2. या ठिकाणी 2 इज मल्टिपल बाय 1 और 1 मल्टिपल बाय 2 केल्यानंतर आपल्याला जी काही व्हॅल्यू मिळाली या ठिकाणी काय मिळाली, 2 ही व्हॅल्यू मिळालेली आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी पहिली क्रिया केली आपण, या ठिकाणी ऑपरेशन केलं. कारण की आपल्याला एका वेळेस सर्व प्रकारच्या क्रिया या ठिकाणी एक्सप्रेशनमध्ये करता येत नाहीत, तर काय करावं लागतं, 1 बाय 1 या ठिकाणी ऑपरेशन्स आपल्याला या ठिकाणी करावे लागतात. म्हणून या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशनची क्रिया केली, कारण की या ठिकाणी ब्रॅकेट दिलेलं आहे. पहिल्यांदा जे काही ब्रॅकेट आपल्याला दिलेले असतात ते ब्रॅकेट आपल्याला काय करावं लागतात, या ठिकाणी ब्रॅकेट इव्हॅल्युएट होत असतात. देन नेक्स्ट या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये 2 डिवायडेड बाय 3 केलं. या ठिकाणी 2 डिवायडेड बाय 3 केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळाली 0, म्हणजे 2 प्लस 0 प्लस 6. 2 इज डिवायडेड बाय 3 गिवन द व्हॅल्यू 0. द नेक्स्ट वन इज 8. 2 प्लस 0 प्लस 6 we got the value 8. या ठिकाणी 2 is added to 6 given value 8. या ठिकाणी 2 या ठिकाणी 6 मध्ये मिळवल्यानंतर आपल्याला जी काही व्हॅल्यू मिळाली इथं 8 मिळाली. देन 6 मल्टिपल बाय 2 डिवायडेड बाय, या ठिकाणी जे काही सेकंड ब्रॅकेट दिलेलं आहे हे सेकंड ब्रॅकेट आपण या ठिकाणी काय केलं, हे सॉल्व केलेलं आहे, हे याचं इव्हॅल्युएशन केलेलं आहे. 8 डिवायडेड बाय 4. 8 इज डिवायडेड बाय 4 गिवन द व्हॅल्यू 2. आपल्याला 8 डिवायडेड बाय 4 केल्यानंतर व्हॅल्यू मिळाली इथं 2. देन 2 डिवायडेड बाय 8. या ठिकाणी आपण 2 डिवायडेड बाय, या ठिकाणी आपण 6 मल्टिपल बाय 2 केलं. या ठिकाणी 6 मल्टिपल बाय 2 केल्यानंतर आपल्याला जी काही व्हॅल्यू मिळाली 12 या ठिकाणी मिळेल. 12 डिवायडेड बाय 8 प्लस 8 मल्टिपल बाय 2. देन 12 इज डिवायडेड बाय 8 गिवन द व्हॅल्यू 1. 12 भागिले 8 केल्यानंतर व्हॅल्यू मिळाली 1. या ठिकाणी शेवटी राहिलं 1 प्लस 8 मल्टिपल बाय 6. देन 8 मल्टिपल बाय 2 गिवन द व्हॅल्यू 60. 8 गुणिले 2 केल्यानंतर 8 गुणिले 2 केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 60. देन 1 plus 60, 1 is added in 16, then we given the value 17. या ठिकाणी 17 व्हॅल्यू मिळेल. अशा पद्धतीने अरिथमॅटिक एक्सप्रेशन्समध्ये 1 बाय 1 या ठिकाणी क्रिया केली जाते. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी याचा इव्हॅल्युएशन करत असताना किंवा अरिथमॅटिक एक्सप्रेशनचं इव्हॅल्युएशन करत असताना जी काही परफॉर्म, म्हणजे या ठिकाणी कोणत्या ऑपरेशनला किंवा कोणत्या ऑपरेटरला आपण प्रायोरिटी द्यायची हे या ठिकाणी अरिथमॅटिक एक्सप्रेशनच्या या उदाहरणावरून आपल्याला इथं लक्षात येईल. या ठिकाणी पहिली प्रायोरिटी आहे, या ठिकाणी जी काही आपल्याला ब्रॅकेट दिलेला आहे, पहिल्यांदा ब्रॅकेट आपल्याला काय करावं लागतात, सॉल्व करावे लागतात किंवा ब्रॅकेटचं इव्हॅल्युएशन करावं लागतं. आणि त्या ब्रॅकेटमध्येही या ठिकाणी जे काही मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे त्या ठिकाणी ब्रॅकेट झाल्यानंतर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन असेल, मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी डिव्हिजन असेल, त्या ठिकाणी नंतर ॲडिशन असेल आणि नंतर सबस्ट्रॅक्शन, अशा क्रिया आपल्याला या ठिकाणी इव्हॅल्युएशन ऑफ अरिथमॅटिक एक्सप्रेशन करत असताना आपल्याला कराव्या लागतात. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब दिस चॅनल फॉर मोर व्हिडिओज. शेअर, like and comment to this video. Thank you.